देन गाडी कशी आहे, काय आहे, हे आहे रिव्ह्यू विचारायला. तो किती वाजता करतोय. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूनम कुलसुमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत करत आहे. आता माझा अवतार झालेला आहे भरपूर. आता आम्ही जाणार आहे बाहेर आणि ते काय काय करणार आहे ते सांगणार आहे. अचानक आमचं पुण्याला जायचं प्लॅन ठरलेला आहे. आता आम्ही निघणार आहे पुण्याला. म्हणजे 11:30 वाजता गाडी आहे. आता आम्ही थोडंसं जेवण वगैरे करणार आहे. घरी काय करणार नाही आहे, तर बाहेरच जाईल आम्ही थोडं खायला संध्याकाळी. तर स्टे ट्यून. कारण मी डोसा वगैरे केलेला, त्याच्यामुळे लाईटच मला खायचं पण झालेलं आहे. मस्त असं प्लेग्राऊंड त्यांनी वरच्या मजल्यावर केलेलं आहे. मुलांना बाजूला मस्त अशी सिटिंग अरेंजमेंट, खूप मस्त वाईब्स होत्या. त्यानंतर आम्ही मोजितो मागवला होता. मी लेमन मोजितो. त्याची चव एवढी आंबट होती, बापरे. लिंबात बुडवल्यासारखं वाटत आहे. हे लागते बा मस्त अशी, मला नाव आठवत नाही एक्झॅक्टली काय आहे ते, मी तुम्हाला मेन्शन करते. त्यानंतर आलू बर्गर वगैरे मागवलेलं होतं. रुद्राची मस्त एन्जॉय केलं. बाजूला खेळणं चालू होतं. खेळत करत मस्त खाणं चालू होतं. घरी माझी पॅकिंग वगैरे सर्व झाली होती. आता आम्हाला घरी जाऊन आम्ही खाऊन घरी गेलो. थोडा वेळ झोप काढली, अर्धा तास, आणि मग निघालो. गाडीवाल्याचं काय झालं, त्याला आम्ही स्टॉप सांगितलेला. त्या स्टॉपला तो थांबलाच नाही आणि तो गेला लगेच पुढे. त्याला परत कॉल केला आणि रात्रीच्या 11:30 वाजता सांगलीमध्ये ॲटो मिळणं तर खूप अशक्य आहे. तर कसं तरी करून आम्हाला ॲटो भेटला त्यावेळेला. मग ॲटोने गेलो परत त्या स्टॉपला. तिथून बसलो. गाडीमध्ये एवढी धूळ होती, मला धूळ बिलकुल सहन होत नाही. मला मी कंटिन्यू शिंका चालू होत्या माझ्या, आणि एवढी रफ गाडी चालवत होता तो, आणि एवढा फास्टमध्ये, बापरे. 6:30चा आम्ही 11:30 ते 6 वाजता पुण्यात पोहोचणार होतो. त्याने आम्हाला 4:30लाच पुण्यात पोहोचवलं. आणि नंतर मी माझ्या भावाच्या रूमवर गेलो. सकाळी सकाळी उठवलं. मग आम्ही तिथे राहिलो. आणि त्यानंतर आम्ही तिथून सगळं आवरून वगैरे मस्त मग आम्ही लॉज बुक केलेलं सकाळचं. तिकडे चेकिंग होतं 11:30 वाजता वगैरे. मग तिकडं गेलो आम्ही. त्यानंतर माझ्या भावाच्या रूमवर मस्त अशी छोटीशी अशी त्याने फिश आणलेली आहे. तिचं नाव आहे चुचू. आम्ही रुद्राक्षीला चुचू म्हणतो, म्हणून त्याला पण नाव त्या फिशचं नाव चुचू ठेवलेलं आहे. त्याला रुद्राक्षीची आठवण म्हणून त्याला तिचं नाव असं चुचू ठेवलेलं आहे. दोघांचं बघ मस्त बॉन्डिंग चालू आहे. लाड करणं चालू आहेत. मामा कोण आहे? मामा आहे. माझा आहे मामा. माझा आहे मामा. कशी काय आली तू पुण्याला? मामाला भेटायला आली. मग सिक्रेट द पॉवर. हिरो पण आहे. हिरो पण आहे. The key of play. When you play, you feel really good, and really good circumstances come into your life. Seriously, bring serious circumstances. Life is supported to be a fun. The law of attraction doesn't know if you are imagining and playing. So whatever you give in imagination and play will become real. Whatever it is you want, use your imagination. Use every prop you can find. Create games and play. Act as if you have Act as if you have it now. Whatever you are imagining with feelings, you are giving to the law of attraction, and you must receive it. If you हॅलो, हाय, नमस्कार. गुड मॉर्निंग. नमस्कार. कुठं आलोय आपण? मामाकडे. म्हणजे कुठे आलोय? इकडे बघून बोल. कुठे आलो आपण? पुण्याला आलो आम्ही मामाकडे. सरप्राईज. मामा कुठे आहे? आमचा मामा गेला आंघोळीला. आम्ही थोड्या वेळाने दाखवतो आमचा मामा कुठे आहे ते. ओके. मामा आमचं आंघोळ मस्त अशी झाडं लावलेत ओमनी. थांब, मी फॅन बंद केला हो मी ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी. मस्त झाड दाखवू आपण. थांब. वा वा वा, मस्त झाडं लावले बघ ओमनी. कुठे मामा आला? मामा
अवघड आहे. कुठे आहे मामा? मामा अवघड आहे म्हणे माझं. काय अवघड आहे पण माझ्या मामाला? माझ्या मम्मीचं काय अवघड आहे ग? आता मामाची आपण पेंटिंग दाखवू. हे वाव, मस्त मामाने पेंटिंग केलेली. किती छान ठेवली, किती छान ठेवली मामाने रोज. रोज आहे काय? इकडं हे पप्पांना बोलतोय. आम्ही पप्पांना सांगितलंच नाही की आम्ही आलोय पुण्याला म्हणून. कोणालाच माहित नाहीये. प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन सरप्राईज आहे. हे क्यूटी. ये. जवळ आहे. तिचं नाव चुचू आहे. हे चुचू. ही पण चुचू, ती पण चुचू, दोन चुचू आहे आमच्याकडे. अगं फोन कशाला पाहिजे बाळा? चला आता आम्ही निघतोय ब्रेकफास्ट साठी. चलो भेटू. ए बाबू, ए गाडी येते बाजूकडून. सोबत चालला. कसं नाही जायचं पुढं पुढं? मामा आला. पुण्यात आलो आणि पुण्यातले पोहे खाणार नाही असं होणार का कधी? तर मस्त असे गरमागरम पोहे घेतले होते आम्ही सगळ्यांनी. त्यानंतर आम्ही गेलो मस्त नारायण ढोकळा, खमण ढोकळा खाण्यासाठी. एकदम भारी असतो इथला ढोकळा वगैरे. हे आंबेडकर चौकात आहे, कर्वेनगरच्या जवळ. मस्त भेटतो तिथे. काय पुण्याची ट्रॅफिक. मी 6 वर्षाखाली पुण्यात राहत होते ना, तेवढी मी कधीच एवढी पुण्यात ट्रॅफिक नाही पाहिली. बापरे, एवढी ट्रॅफिक पुण्यामध्ये भयानक वाढली. आजकाल सगळ्यांकडे 2 व्हीलर कार झालेल्या आहेत. आणि आता तर ॲटो, गाड्या, 2 व्हीलर याचीच गर्दी. नाहीतर आधी बरेच सिटी बस वगैरे जास्त वावरायच्या पुण्यामध्ये. आणि 2 व्हीलर पण अशा मिनिमम दिसायच्या, जास्त नाही दिसायच्या 2 व्हीलर 4 व्हीलर. आता यांचं प्रमाण खूप वाढलं आहे भयानक. त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक जॅम. कुठेही 10 मिनटाच्या अंतरावर आपल्याला जायला जवळपास डबल ट्रिबल टाईम लागतो आहे. आम्हाला तिथून आंबेडकर चौकातून आम्हाला GM रोडला जाण्यासाठी आम्हाला जवळपास अर्धा तास लागला आहे आम्हाला जायला. बापरे, एवढी ट्रॅफिक जाम होती. तरी कसं तरी करून आम्ही पोचलो. बॅग्स वगैरे ठेवल्या, फ्रेश झालो. त्यानंतर पटकन आवरून आम्ही निघालो, आमच्या कामासाठी बाहेर पडलो पटापट असं. त्यानंतर माझा थोडासा आवाज बसला आहे, त्याच्यामुळे थोडासा आता मला व्हॉईस रेकॉर्ड करायला खूप त्रास होत आहे. मला एवढी सर्दी खोकला झाला आहे तिकडून आलं तसं पुण्यावरून. मला ते डस्टचा एवढा त्रास होतो ना, लगेच मला तर सर्दी खोकला लगेच पकडत आहे. त्याच्यामुळे माझा आवाज एवढा बसला आहे आणि मी व्हॉईसवर करताना मला खूप त्रास होत आहे. तर सो सॉरी, थोडं ॲडजस्ट करा. थँक्यू. खराडीला चाललोय ना? कुठे चाललोय आपण? खराडी. मग खराडी का? नंतर माझं भयानक एवढं डोकं दुखायला चालू झालं. माझं नाक वगैरे मला खूप भयानक त्रास होता. मला इच्छा नव्हती तिथं थांबायची, पण कसं करून आमचं चालू होतं काम करणं. नंतर रूमवर आलो, मस्त असं सिंचन बघत बसले होते. खूप दिवसांनी मस्त असं टीव्हीवर सिंचन लावून बसले होते. त्यानंतर रुद्राक्षी तर झोपली होती, त्यामुळे मी थोडं सिंचन बघून माझा मूड फ्रेश केला. माझं सिंचन कार्टून वगैरे बघितल्यानं माझा मूड एकदम फ्रेश होतो. त्यानंतर मस्त अशा मी कपल गेम खेळायला चालू केलं. स्टोन पेपर सीझर. अविनाश पहिल्यांदाच खेळत होते, त्यांना याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यांना मी सांगत होते कसं करायचं, काय करायचं, आणि मस्त आम्ही एन्जॉय केला. तुम्ही पण हा व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा आणि तुम्ही पण एन्जॉय करा. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. जो हारा ना उशी मारायची त्याला. आता तू स्टोन टाकलास, मी पेपर टाकला. स्टोन कर, मी पेपरला असं करा की तू हारलास. मी जर त्याची टाकली मी मला मारला. मारायला उशी ना मारायचं आपल्याला. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. मनाली नाही घ्यायचं खाली काय. स्टोन पेपर सीझर. मी मारणार तुला, मी मारणार.
स्टोन पेपर सीझर. कुठं तू कैचीला दगड कैचीला मारणार ना? बरं मी कसं पण करू शकतो. हे बघ दगडाला काही जर तू पेपर टाकलास तर तू दगडाला घेणार. दगडाला नाही, पेपर नाही, गुंडाळून किंवा हे पण करू शकतो ना. किंवा काही पण हा. हे पण करू शकतो. मी सीझर घ्यायचं नाही ना मग. मी पेपर टाकला तरच. जर मी स्टोन टाकला तुझी कैची असेल तर मी तुला मारणार. हां. आणि जर मी पेपर टाकला तू कैची टाकू शकणार. हा. आणि जर पेपर आणि असं पेपर ना. हा असं पेपर. हे स्टोन. स्टोन आणि सीझर. स्टोन पेपर सीझर. उशिरी मारायचं आपल्याला जे ना. जोरात असते का नाला. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर कापणार. स्टोन पेपर सीझर. ठीक आहे यार. स्टोन पेपर सीझर. मी आता दगडच घेणार. अलीकडे जाऊ पुढे बाजूला. स्टोन पेपर सीझर. उशिरी मारायचं. मला येऊन मी बघा की जोरात मारते. स्टोन पेपर सीझर. 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 पेपर झालं. पेपर गुंडाळते ना. त्याचा काय संबंध? पेपराला तू दगडाकडे पेपर बरं, मजबूत का पेपर मजबूत? तसं मजबूत ना पेपर गुंडाळू शकतो ना दगडाला तसं. स्टोन पेपर सीझर. 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 आता कोण? तुझं काय? तुझं काय? तुझं ते दगड आहे ना. तू मार. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. हळू या. स्टोन पेपर सीझर. 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 काय धप्पा रटते. स्टोन पेपर सीझर. चमचम मारायले. चलो बाय. बोल कुठं मारा गेला. माईक नाही आपल्याकडे ऐकू जायला तिकडं तेवढं. कसं वाटलं खेळ? हो, छान वाटलं. मार खाऊन. जास्त मार कोण झालं? तू काय तुम्ही मला असं खाल्लात बघ व्हिडिओ काढून. दुसरा तुम्ही मार खाल्लाय मी नाही खाल्लाय. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्लॉग आपण उद्या कंटिन्यू करूयात. आता आम्ही थकलोय खूप. जर काही इंटरेस्टिंग करणार असेल तर ते आम्ही शेअर करू. चलो बाय. आणि आमच्या चॅनलला म्हण की जरासं सांगाव जरासं बायकोच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. आणि माझ्या बायकोच्या चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका. असं 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 कोण इंट्रोडक्शन करते. लाईक शेअर सबस्क्राईब असं म्हणलं पाहिजे ना. ओके, लाईक शेअर सबस्क्राईब. थोडा आवाज 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 जरा मोठाने. केसा देऊन टाकलं उचलले ते मागं ढकलू ढकलू. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. अरे आपल्याकडे माईक नाहीये. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. असं सपोर्ट राहतोय म्हणाला. असाच सपोर्ट असू द्या आमच्या चॅनलला. कॅमेऱ्याच्या बाहेर चालला. असं
असं पाहिजे, हे अँगल पाहिजे ना का? हा पाहिजे तू चल कोणता चल, ठेवू? चल, चल, चल. चल. एक व्यवस्थित आहे. तू काय हसायचं का माझ्यावर? पाडू नका बघा मी सांगायला आता पाडत नाही कोणी. तू कोस पाहिजे पाहिजे जमलं रे बापरे शानबाळ आहे, शानबाळ आहे. बघ कशी करते तिचो नागात शेंबू करते त्या पुण्यात आले ना मी पुण्यात म्हण ना पुणे तीन मिनिट टाक मला 3 मिनिट डिग्री चालू वगैरे काय वाटत मराठी आहे ए तू कुठं चालली आबाल सोडून हा मामा सोबत जाणार आहे तू आमच्या सोबत नाही थांबणार जाण मामाला अभ्यास करायचा ना पण मामाला हा मी पण करते मग मी पण अभ्यास करते मग तू काय अभ्यास करणार आहेस बाबा मी फिश सोबत खेळते मग हा तू फिश सोबतच खेळ मग बाय बाय जा घेऊन जा सांभाळा तिला हा आम्ही नाही आम्ही कशाला रडू काय मग? आम्ही इथं आम्ही वरी जाणार आहे रूम मध्ये आमच्या रूम मध्ये जाणार आहे आम्ही लावते हा पोचल्यावर फोन कर मला हा पोचल्यावर फोन कर आम्हाला बाय बेबी टेक केअर गुड नाईट ती खरंच येते बरं असं आता रडणार नाही तिला खरं आहे तीस रडलीस तर मग अवघड होईल माझं पंचायत होईल काय मामा आणून सोडते 5 मिनिटावरचा आहे बाबा हो तेच आहे क्रम. जा चक्कर पोर तुला चल बाय बेबी चल येऊ नका आता, हा, रात्री. जाऊ दे थांब मला आठवण येते ना तुझी हा मी फोन नाही करत थांब तू हं? नको ग तू थांब ग मग तू रडणार ना रात्री रडणार ना मग मामाला अवघड येईल मामा कसं सांभाळणार आहे तुला तू रात्री रडणार ना मग मम्मी मम्मी करून हं? हं? मामाला जाऊ दे मामाला बाय कर मग मामा बाय उद्या ये म्हण मामाला उद्या ये मामा म्हण आ ये म्हण मामा उद्या ये म्हण बाय मामा काय करायचं का सेल्फी काढायचं काय बाय बाय गुड नाईट ये उद्या सकाळी लवकर या तुला कसा रील बनवायचा हा तुला आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं ना उद्या दर्शन घ्यायला गणपतीकडे जाऊ आपण दगडूशेठचं दर्शन घेऊन जाऊ ना चल बाय गुड नाईट हळू जा रे चला
नाही आपण उद्या येणार आहे मामा. तिथं नको, आपण आपल्या रूम मध्ये जाऊ. घेऊ अगं आपण उद्या जाऊ. ऐक ना रुद्राक्षी, मामा येणार आहे उद्या. उद्या येणार आहे मामा. मामा येणार आहे उद्या. रडू नये. मामा येणार आहे उद्या. ना बापरे, विचारूच नका. पुण्यात गरमी आहे बऱ्यापैकी. अजून पाऊस कधी पडतो काय माहित. आणि प्रवास, आणि मला तर एवढं माझं नाक जाम झालंय, डोकं एवढं दुखतंय भयानक, आणि सर्दी ते कशामुळं. काल आम्ही 11:30 वाजता ट्रॅव्हल्समध्ये बसलो. संगीता ट्रॅव्हल्स होती काहीतरी नाव तिचं. एवढी, आणि काय म्हणून रेटिंग चांगले तिथे दिल्यात रेड बसवर काय माहीत. ती बुक केलेली, त्याच्यामध्ये एवढी डस्ट, आणि मला धूळ कशीच सहन होत नाही. थोडं धूळ जरी असेल ना लगेच शेंका चालू होतात. मी घरासुद्धा माझ्या कधीच तुम्हाला कुठंच धूळ नसणार, एवढं माझं घर सुद्धा स्वच्छ असतं. मला धूळ जमतच नाही. धुळीमुळे मी मागच्या वेळेस 2-3 महिन्याखाली अक्षरशः ॲडमिट होते. मला धूळ सहन होतच नाही. धूळ कुठं झालं लगेच मला इन्फेक्शन होतं. माझं नाक म्हणजे स्कॅनर आहे, धूळ कुठं आहे लगेच स्कॅन करणार ते. त्याच्यामुळे मला घरी कुठं मी जरी गेले, आता अक्षरशः घरी कुठेही हॉटेलला जा, व्यवस्थित क्लीन वगैरे असेल तरच, नाहीतर नाही. आता हे हॉटेल पण मस्त आहे, क्लीन आहे व्यवस्थित. आणि काल फक्त प्रवासमध्ये मी नुसतं रात्रभर शिंकण्यावरच होते. एवढ्या शिंका बापर विचारूच नका. मी स्वतः माझं बेडशीट एक नेहमी असतं सोबत. माझं पांघरण आमचं स्वतःचं एक बेडशीट, ह्या गोष्टी सगळ्या मी कॅरी करते तेवढं टाकून सुद्धा डस्टिंग, एवढी भयानक शिंका. त्याच्यामुळे पूर्ण माझं डोकं नाक एवढं असं धरलंय ना, अक्षरशः असं वाटतंय त्याला थोडंसं ताप येणार. आज इच्छा नव्हती, तसंच आम्ही तरी फिरलोय बऱ्यापैकी झालंय. बऱ्यापैकी जे काम करण्यासाठी आम्ही आलोय ते बऱ्यापैकी आमचं काम चालू आहे. भाऊ आता ते पण काम कधी कंप्लीट होते, आणि आम्ही कशासाठी आलोय पुण्याला मी नक्की तुम्हाला सांगेलच काही दिवसात. आता बघू काय काय होते, आहे ना. आता एवढं आपण पैसे देऊन तिकीट बुक करतो, हे करतो, आणि यांना साधं क्लिनिंग करता येत नाही येत. अवघड आहे. आणि गाडी तर एवढी रफ चालवली त्या ड्रायव्हरनी भयानक. याची रेटिंग तर मी देणार आहे. आणि तिथला तो माणूस रात्री 1:30 वाजता रेड बस रिव्ह्यूसाठी, कमाल आहे लोकांची. रात्री 1:30 वाजता फोन करतोय तो सारखा, बसलात का वगैरे म्हणून. देन गाडी कशी आहे काय आहे हे रिव्ह्यू विचारायला. तो किती वाजता करतोय? सकाळच्या 1:30 वाजता. आम्ही झोपेत. आणि हा फोन आम्ही तरी 2-3दा कट केला तरी चालूच त्यांचे फोन. बापरे विचारूच ना. मी शेवटी बोललो, काय त्यांना त्याची बोलायचं ते बोललोत. तसंच शेवटी पोचलो कसं तरी करत. माझी तर काही झोप नाही, दोघे झोपले होते. तर मला होतच नाही सहन, म्हणजे होतच नाही मला. डस्ट धूळ कशीच सहन होत नाही. एवढ्या शिंका येतात भयानक. आणि कंटिन्यू माझ्या 11:30 पावणे 12 वाजेपासून जे चालू झाले ते सकाळी 4:30 पर्यंत शिंका चालू होत्यात. आम्ही 4:30 पावणे 5 वाजता पोहोचलो होतो पुण्यामध्ये, तोपर्यंत शिंका चालू. तर एवढं नाक बंदच पडलंय, बेकार डोकं होतंय. आता मी झोपणार आहे मस्तपैकी. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि उद्या काय काय करणार आहे ते नक्की मी शेअर करते. चलो बाय, गुड नाईट गाईज. त्यानंतर आज इंटरेस्टिंग असे व्हिडिओ आम्ही मस्त एन्जॉय केला दोघांनी. काय काय छोटे छोटे फनी रील्स पण केले, ते नक्की पहा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. चलो बाय, टेक केअर फ्रेंड्स.